आज दिनांक 1 मे 2020। सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, क्लास 12वी कॉमर्स, चॅप्टर नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। यामध्ये 2 भाग आहेत। पहिला भाग होता आपला थिअरी भाग। थिअरीचा भाग आपण कंप्लीट केलेला आहे आणि टुडेज लेक्चर कंटेंट्स इन लेक्चर आज आपण पाहणार आहोत सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 5 वेना कल्चरल असोसिएशन सातारा। हे आपण उदाहरण हे पाहणार आहोत। अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये सोल्युशन प्रॉब्लेमचं सोल्युशन देत असताना त्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत। त्यामध्ये पहिला पॉईंट आहे रीड द प्रॉब्लेम केअरफुली। दिलेले उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं आहे। 2 नंबरला उदाहरण वाचून झाल्यानंतर उदाहरणामध्ये काय विचारले। आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये उदाहरण म्हणून रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि 5 ते 7 ॲडजस्टमेंट दिलेले असतात। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट प्राप्ती आणि देणी खाती आणि त्याचबरोबर 5 ते 7 ॲडजस्टमेंट अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं असतं आणि त्याच्या आधारे आपणास 2 बाबी बनवायच्या आहेत। एक बनवायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, खर्च आणि उत्पन्न पत्रक खाते बनवायचं आणि बॅलन्स शीट ताळेबंद या 2 गोष्टी बनवायच्या आहेत। काय बनवायचं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट या 2च गोष्टी बनवायच्या। इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तसा हा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये 12 मार्क्ससाठी विचारला जातो। क्वेश्चन नंबर 6 मध्ये हा प्रश्न असतो, 12 मार्कांचा प्रश्न असतो आणि यामध्ये 6 मार्क्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, 6 मार्क्स बॅलन्स शीट। फक्त स्टुडंट 2च गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट या 2च गोष्टी यामध्ये बनवायच्या। याच्या व्यतिरिक्त या उदाहरणामध्ये सोल्युशनमध्ये दुसरं काहीही बनवायचं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि उदाहरण म्हणून काय देतात? उदाहरण म्हणून देतात रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि 5 ते 7 ॲडजस्टमेंट। आपला प्रॉब्लेम नंबर 5 जो आहे हा प्रॉब्लेम नंबर 5 हा एक सिंपल एक्झाम्पल आहे आणि यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे? प्रिपेअर यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे, फक्त एवढंच विचारलं आपल्याला, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली एवढं विचारलं आहे। बॅलन्स शीट विचारलं आहे का? नाही। एक नॉर्मल उदाहरण आहे आणि आता हे उदाहरण पहिल्यांदा उदाहरण वाचायचं, 2 नंबरला काय विचारलं आहे ते पाहायचं, 3 नंबरला मग आखून घ्यायचं, पहिल्यांदा आखून घ्यायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि नंतर घ्यायचं आपण बॅलन्स शीट, ॲडजस्टमेंट पाहून घ्यायच्या आणि त्यानंतर मग उदाहरण एक स्टेप आपण बघूया। आता पहिल्यांदा आपण पहिली स्टेप आहे उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं आहे। तर उदाहरण पहिल्यांदा वाचतोय मी। यामध्ये उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली। यामध्ये फक्त बनवायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। इन्कम म्हणजे उत्पन्न आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च। उत्पन्न आणि खर्च, आय आणि व्यय खातेच फक्त बनवायचं आहे, बॅलन्स शीट बनवायचं नाही। उदाहरण लिहिताना हे रेकॉर्डिंग लेक्चर काळजीपूर्वक तेथे लक्षात घ्यायचे। आता पहिल्यांदा उदाहरण वाचूया आपण। फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट। पहा उदाहरण म्हणून काय दिलं आहे आपल्याला? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले आहे। याचा अर्थ प्राप्ती आणि देणी हे उदाहरण म्हणून दिले आहे। अँड ॲडजस्टमेंट पहा आणि खाली ॲडजस्टमेंट दिले आहेत। मग
फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडजस्टमेंट्स गिव्हन बिलो you are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 of वेना कल्चरल असोसिएशन सातारा. आता मग ही एक संस्था आहे, वेना कल्चरल असोसिएशन साताराची एक सांस्कृतिक केंद्र आहे आणि त्या सांस्कृतिक केंद्राचं आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय? रिसिप्ट म्हणजे प्राप्ती, पेमेंट म्हणजे देणे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, याच्या आधारे आपल्याला बनवायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. पण या उदाहरणामध्ये 5 नंबरच्या उदाहरणामध्ये बॅलन्स शीट बनवायचं आहे का? नाही. तर काय बनवायचं आहे? फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच बनवायचं आहे. आता उदाहरणामध्ये काय दिले पहा, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट्स फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2020. उदाहरणामध्ये डेबिट साईड आणि क्रेडिट साईड, लेफ्ट साईडला डेबिट साईड, राईट हँड साईडला क्रेडिट साईड. हे पहा, डाव्या बाजूला आपल्याला काय विचारले? डेबिट आणि उजव्या बाजूला क्रेडिट. म्हणजे इथं पेमेंट आणि इथं आपल्याला रिसिप्ट. डाव्या बाजूला रिसिप्ट आणि उजव्या बाजूला पेमेंट दिले आहेत. आता पहा याच्यामध्ये काय म्हणले, तर रिसिप्ट साईडला पहिल्यांदा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आरंभीची शिल्लक कॅश इन हँड 10,000 आहे. कॅश ॲट बँक 19,200 आहे. एकूण 29,200 रुपये. त्यानंतर टू सबस्क्रिप्शन वर्गणी. आता आपलं वर्ष कधी सुरू होतं? हे संपत आहे 31 मार्च 2020ला संपत आहे. म्हणजे सुरू कधी होणार? हे 1 एप्रिल 2019ला. म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2019 असं 12 महिन्याचं हे वर्ष आहे. 1 एप्रिल 1/4/2019 अप टू 31 मार्च 2020. म्हणजे 19-20 हे आपलं करंट इयर आहे. तुम्हाला मी 3 वर्ष सांगितलेत. एक प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्ष, करंट इयर म्हणजे चालू वर्ष आणि नेक्स्ट इयर म्हणजे पुढील वर्ष. आता आपलं करंट इयर काय आहे? 19-20. मग त्यामध्ये दुसरा आयटम आपल्याला दिला आहे टू सबस्क्रिप्शन वर्गणी. वर्गणी किती पहा, 18-19ची म्हणजे मागील वर्षाची आहे 15,000, 19-20 म्हणजे चालू वर्षाची आहे 1,00,000 आणि 20-21 म्हणजे पुढील वर्षाची आहे 8,000. पुन्हा एकदा बघा, 18-19 प्रिव्हियस इयर 15,000, 19-20 1,00,000 आणि 20-21 आपले आहे त्यामध्ये 8,000 रुपये असे आपले त्याच्यामध्ये आहे. ओके, तर हे पाहत असताना 18-19 15,000, 19-20 1,00,000 आणि 20-21 8,000. तर आपलं करंट इयर काय आहे? 19-20 आहे. म्हणजे आपला हिशोब कुठल्या वर्षाचा आपण तयार करत आहे? 19-20चा. 2019-20 हे आपलं हिशोबाचं वर्ष आहे. त्यानंतर पुढचा आयटम आहे टू डोनेशन जनरल म्हणजे सर्वसाधारण देणगी. किती मिळाली? रिसिप्ट 25,000. एंट्रन्स फीज प्रवेश शुल्क किती मिळालं? 15,000. टू इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे मुदत ठेवीवरती आपला किती व्याज मिळालं? 4,800. आणि टू पिकनिक रिसिप्ट काय आपण टूर काढली होती किंवा ट्रेकिंग काढलं असेल, पिकनिक आपण सहल काढली असेल, त्याचं उत्पन्न आपल्याला मिळालं तर 20,000 रुपये. पुन्हा एकदा पहा रिसिप्ट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड 10,000, कॅश ॲट बँक 19,200. टू सबस्क्रिप्शन 2018-19 15,000, 2019-20 1,00,000 आणि 2020-21 8,000. आपलं चालू वर्ष काय आहे? 19-20. म्हणजे 19-20ची वर्गणी किती आहे? 1,00,000. ही आपली वर्गणी आहे. त्यानंतर डोनेशन 25,000, देणगी 25,000, एंट्रन्स फी 15,000, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट 4,800 आणि पिकनिक रिसिप्ट आहे 20,000. रिसिप्ट टोटल आहे 2,17,000. त्यानंतर पेमेंट्स म्हणजे आता आपला खर्च काय काय झाला, आपण काय खर्च केला, काय देणी दिली आपण. त्यामध्ये बाय रेंट भाडं दिलं आपण. 2018-19चं भाडं दिलं 700 रुपये.
म्हणजे मागील वर्षाचं. 2019-20चं भाडं दिलं आपण 54,300. मग एकूण भाडं किती दिलं 55,000. पण आपण विचारात घेताना भाडं कुठलं विचारात घ्यायचं 54,300 विचारात घ्यायचं. त्यानंतर बाय फिक्स डिपॉझिट 47,000. मुदत ठेव पावतीमध्ये आपण 47,000 रुपये गुंतवले. बाय सन्ट्री एक्सपेन्सेस विविध खर्च 8,000. बाय इन्शुरन्स विम्याचा हप्ता 12,000. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 6,000. छपाई आणि स्टेशनरीचा खर्च 6,000. बाय पिकनिक एक्सपेन्सेस 18,000. आता इथं आपल्याला पिकनिक रिसीट आहे ते 20,000 आणि पिकनिक एक्सपेन्सेस आहेत 18,000. आपण ह्याच्यातून वजासुद्धा करू शकतो, पण आपला पिकनिक एक्सपेन्सेस म्हणजे सहल खर्च आपला आलेला आहे 18,000. बाय सॅलरी 20,000, पगार दिला आपण 20,000. बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रवास खर्च झाला 13,000. बाय ॲडव्हर्टाइजमेंट 18-19 म्हणजे मागील वर्षाचा आहे 7,000. आणि बाय बॅलन्स कॅरेट डाऊन यामध्ये आपण म्हणतो शेवटची शिल्लक, अखेरची शिल्लक. कॅश इन हँड किती शिल्लक आपल्याकडे आहे 15,000 आणि कॅश ॲट बँक किती आहे 16,000. असे 31,000 रुपये आपल्याकडे शिल्लक आहेत. पेमेंटची टोटल आहे 2,17,000. या पद्धतीने रिसिट अँड पेमेंट अकाउंट आपला उदाहरण वाचून झालेलं आहे. उदाहरण वाचून झाल्यानंतर आपण आता याच्या आधारे आपल्याला सोल्युशन करायचं आहे, उदाहरण सोडवायचं आहे. तर उदाहरण सोडवत असताना आपल्याला आता हे जे उदाहरण दिले 5 नंबरचं, यामध्ये काय सांगितले फक्त प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली एवढंच बनवायचं आहे, बॅलन्स शीट बनवायचा नाही. उदाहरण तुमच्यासमोर दिलेलं आहे. रिसिट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. 79 नंबरच्या पानावर आहे. हे उदाहरण पहिल्यांदा लिहून घ्यायचं. लिहून घेतल्यानंतर उदाहरण दिल्याप्रमाणे वाचायचं. हे उदाहरण वाचून झालं. आता आपण पाहूया ॲडजस्टमेंट काय दिल्यात. तर ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितले पहा. तर यामध्ये सांगितले तुम्हाला ॲडजस्टमेंट. हे पहा हे ॲडजस्टमेंट्स. हे ॲडजस्टमेंट पहिले ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर वॉज ₹7,000. आउटस्टँडिंग याचा अर्थ काय, रेंट म्हणजे द्यावायचं राहिलेलं भाडे, म्हणजे चालू वर्षाचं 7,000 रुपये भाडे द्यायचे राहिलेले आहेत. 7,000 भाडं द्यायचं राहिलेलं आहे, ते देऊन टाकायचं. ओके, दिलं नसेल तर भाडे देऊन टाका. फुकट राहता कामा नये, त्याचे भाडे दिले पाहिजे. भाडे माफ होत नाही. आउटस्टँडिंग रेंट जर मागील भाडे शिल्लक असेल, मागील महिन्यांचे वर्षाचे, ते सगळं दिलं पाहिजे. फ्रीमध्ये कुणी कुठंही राहत नाही. त्यामुळे आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर 7,000. चालू वर्षाचे भाडे 7,000 द्यावायचे राहिलेले आहेत, ते देऊन टाकावेत. देऊन टाक. दुसरे ॲडजस्टमेंट 60% एंट्रन्स फीज. आता एंट्रन्स फी किती आपली आहे, तर आपली एंट्रन्स फी आहे तर 15,000. एंट्रन्स फी किती आपली आहे 15,000 आणि 15,000च्या किती त्यांनी सांगितलं आहे, म्हणजे एंट्रन्स फी जी आपली आहे एंट्रन्स फी, मग आपली एंट्रन्स फी आहे 15,000. 15,000 आहे आणि 15,000 त्यांनी काय सांगितलं आहे 60% फी शुड बी कॅपिटलाइज. म्हणजे एंट्रन्स फीच्या प्रवेश शुल्काच्या 60% रकमेचे रूपांतर भांडवलात करा. मग आता आपल्याला भांडवलात करायची म्हणजे आपण काय करतो 15,000च्या 60% म्हणजे 15×90 म्हणजे 9,000 रुपये आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत, कॅपिटल फंडमध्ये. आणि उरलेले 15मधून 9 गेले 6, ते आपण दाखवणार आहोत इन्कम साईडला. तिसरे ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ₹20,000.
आणि चालू वर्षाची वर्गणी आपल्याला किती रुपये येणं आहे? 20,000 येणे वर्गणी येते, आपलं उत्पन्न आहे. तर ती वर्गणी आपल्याला ॲड करावी लागेल वर्गणीमध्ये, चालू वर्षाची वर्गणी. त्यानंतर प्रिपेड इन्शुरन्स 1,000. आता इथं इन्शुरन्स तुम्हाला किती दिलेला आहे? इन्शुरन्स तुम्हाला दिलं इथं, इन्शुरन्सची रक्कम दिली 12,000. हे पहा, इन्शुरन्स तुम्हाला दिलेत 12,000 रुपये. तर हे जे 12,000 आहेत ना, ह्या 12,000वर काय त्यांनी सांगितलं आहे, प्रिपेड इन्शुरन्स आहेत. म्हणजे प्रिपेड म्हणजे काय करायचे? मायनस करायचे. तर ॲडजस्टमेंट पुन्हा एकदा बघू आपण. आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर वॉज ₹7,000. 7,000 रुपये भाडं द्यावायचं राहिलेलं आहे, देऊन टाका. 2 नंबर, 60% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फीच्या प्रवेश शुल्काच्या 60% रकमेचे रूपांतर भांडवलात वर्ग करा, भांडवलामध्ये ते ट्रान्सफर करा. तिसरी ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ₹20,000. चालू वर्षाची वर्गणी किती येणं आहे? 20,000. मग ते वर्गणीमध्ये ॲड करा. आणि 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे, प्रिपेड इन्शुरन्स ₹1,000 आणि इन्शुरन्स 1,000 आहेत ना, तर ते आगाऊ आपण विम्याचा हप्ता भरलेला आहे, आगाऊ भरायचा काही गरज नाही, ज्या त्या वर्षातच भरायचे असतात. आगाऊ असतील तर वजा करायचे आणि जर पुढील वर्षाचे असतील किंवा मागील वर्षाचे प्रिव्हियस असतील ते देऊन टाकायचे. आता इथं आगाऊ आहेत ते वजा करायचे. आता येथे लक्ष द्या, हे उदाहरण आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट. डाव्या बाजूला काय आहे? डाव्या बाजूला आपल्या आहे, डाव्या बाजूला आपल्या रिसिप्ट आहे आणि उजव्या बाजूला काय आहे? पेमेंट आहे. जरा इथं नीट लक्ष द्या, डोळे नीट इथं लक्ष द्या. डाव्या बाजूला काय? इथं रिसिप्ट आणि उजव्या बाजूला काय आहे? पेमेंट. बरोबर, डाव्या बाजूला रिसिप्ट आणि उजव्या बाजूला पेमेंट, रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये. तर खूप सोपं आहे. काय करायचं माहिती आहे का? ही जी रिसिप्ट डावी बाजू ना, रिसिप्ट डावी बाजू, ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या कुठल्या बाजूला घ्यायची? रिसिप्ट कुठल्या बाजूला घ्यायची? इन्कमला घ्यायची. रिसिप्ट कुठं घ्यायची? इन्कमला. आणि हे जे पेमेंट दिले ना, हे पेमेंट हे उजव्या बाजूला आहे ना, उजव्या बाजूला पेमेंट, ते कुठं घ्यायचं? एक्सपेंडिचरला. समजलं का नाही? रिसिप्ट कुठं घ्यायचं? रिसिप्ट घ्यायचं इन्कमला. ओके. आणि पेमेंट कुठं घ्यायचं? तर पेमेंट घ्यायचं एक्सपेंडिचरला. पेमेंट घ्यायचं एक्सपेंडिचरला, या पद्धतीने. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा पहा. रिसिप्ट घ्यायचे इन्कमला, रिसिप्ट कुठं घ्यायचं? इन्कमला. आणि पेमेंट कुठं घ्यायचं? एक्सपेंडिचरला. थोडक्यात जरा लक्ष द्या. म्हणजे ही डावी बाजू आहे ना, डावी बाजू रिसिप्टची, ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या उजव्या बाजूला घ्यायची. आणि पेमेंट जे आहे ना, पेमेंट ती कुठं घ्यायची? डाव्या बाजूला. थोडक्यात तुम्हाला मी सांगू का? थोडक्यात काय करायचं? हे 2 आहे ना, 2चं काय करायचं? बाय. 2चं काय करायचं? बाय. आणि बाय आहे ना, बाय, हे बायचं काय करायचं? 2. म्हणजे काय करायचं? 2चं बाय, 2चं बाय. आणि बाय पेमेंटचं आहे ना, पेमेंटचं बायचं काय करायचं? 2. म्हणजे काय करणार इथं? रिसिप्टचे आयटम कुठं टाकायचे? इन्कमला. रिसिप्टचे आयटम इन्कमला टाकायचे. आणि पेमेंटचे आयटम कुठं टाकायचे? पेमेंटचे एक्सपेंडिचरला. पेमेंट म्हणजे खर्च ना, आणि रिसिप्ट म्हणजेच इन्कम, हे लक्षात घ्यायचं. आता समजलं? आता काय करायचं? 2चं बाय करायचं. मग त्या 2च्या याच्यामध्ये रिसिप्टमध्ये पहिला आयटम कोणता आहे? 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड 10,000.
आणि कॅश ॲट बँक 19,200. 29,200 आहेत ना, कॅश इन हँड 10,000 आणि कॅश ॲट बँक 19,200. हा आयटम घ्यायचा नाही, हा आयटम घ्यायचा नाही. त्यानंतर टू सबस्क्रिप्शन 18-19ची वर्गणी 15,000, ती मागील वर्षाची आहे, ती पण घ्यायची नाही. 20-21ची जी वर्गणी आहे ना, ती पण घ्यायची नाही. कुठली वर्गणी घ्यायची? 2019-20 करंट इयरची वर्गणी घ्यायची. ती वर्गणी किती आहे? 1,00,000. आता पहा, म्हणजे ही जी वर्गणी आहे ना 2019ची 19-20ची वर्गणी 1,00,000. तर ही जे 1,00,000 आहेत ना, तर हे 1,00,000 रिसिप्टची कुठं जातील? आता इन्कमला. हे पाहिजे आले इन्कमला. बाय सबस्क्रिप्शन 1,00,000 इनरला घ्यायचे. घेतले का इनरला? इनरला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला? ॲडजस्टमेंट सांगितली 3 नंबरची. ही ॲडजस्टमेंट 3 नंबरची ॲडजस्टमेंट. 3 नंबरची ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 20,000. आणि मग ह्याच्यामध्ये ते 20,000 रुपये काय करायचे? ॲड करायचे. हे 20,000 मग इथे ॲड करा. बाय सबस्क्रिप्शन 1,00,000. बाय सबस्क्रिप्शन 1,00,000 वर्गणी. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन येणे वर्गणी 20,000. मग आपली वर्गणी आता इथं किती झाली? 1,20,000 झाली. 1,20,000. 1,20,000 वर्गणी समजलं. बाय सबस्क्रिप्शन 1,00,000 आणि त्यामध्ये ॲड करायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000. 1,00,000 अधिक 20,000 बरोबर 1,20,000. ही झाली ॲडजस्टमेंट. त्यानंतर पुढचा आयटम कोणता आहे? सबस्क्रिप्शन. पुन्हा एकदा बघा, रिसिप्टला कॅश इन हँड कॅश ॲट बँक घ्यायचं नाही. सबस्क्रिप्शन टू सबस्क्रिप्शन बाय सबस्क्रिप्शन. त्यानंतर टू डोनेशन बाय डोनेशन. टूचं काय करायचं? बाय डोनेशन. आता इथं पहा, बाय डोनेशन किती आहे? बाय डोनेशन आहे इथं आपले 15,000 आणि त्यामधून लेस 60% करायचे. 15 × 90. इथे आपण काय केले? वजा केले. 15मधून 9,000 गेले, राहिले 6,000. ते इन्कमला जातील आणि हे 9,000 रुपये जे आहेत ना, ते कॅपिटल फंडमध्ये ॲड होतील. तर 15,000 वजा 9,000 आउटरला किती आले? 6,000 झालं. त्याच्यानंतर पुढं टू एंट्रन्स फी किती आहे? झालं ते डोनेशन. टू डोनेशन जनरल. डोनेशनचं काय होईल आपलं इथं? बाय डोनेशन. टू डोनेशन इथं बाय डोनेशन. त्यानंतर टू एंट्रन्स फी 15,000, बाय एंट्रन्स फी 15,000, लेस 60% कॅपिटलाइज 9,000, आउटर आले 6,000. त्यानंतर टू इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. टू म्हणजे काय होईल ते? बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 4,800. नंतर टू पिकनिक रिसीट 20,000, बाय पिकनिक रिसीट 20,000 झालं. त्याच्यानंतर आता पेमेंटचं बायचे काय होतील? आता इथं 2. आता इथं आपण कसं केलं आहे पहा, उदाहरण सोडवताना काय करायचं आहे? उदाहरण सोडवताना इथं आपण पहिल्यांदा इन द बुक्स ऑफ वेन्ना कल्चरल असोसिएशन लिहिताना लिहायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट लिहिलं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. पण आखताना काय करायचं आहे? एक्सपेंडिचर डाव्या बाजूला घ्यायचा आणि इन्कम उजव्या बाजूला घ्यायचा. सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखा. नाव इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे, पाटी तशी आहे, पण खाली फॉर्मॅटमध्ये एक्सपेंडिचर डेबिट साईडला आणि इन्कम क्रेडिट साईडला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आता इथं बायचे काय होतील? 2. आता बाय रेंटचं टू रेंट हे पहा 54,300. 54,300. आता ह्याच्यामध्ये ॲड रेंट आपलं द्यायचं राहिले 7,000. 54,300 अधिक 7,000 61,300 हे झालं रेंट. 54,300 ॲड आउटस्टँडिंग भाडं द्यायचं राहिले 7,000 61,300. त्यानंतर बाय रेंट झालं. बाय फिक्स्ड डिपॉझिट हा ॲसेट्स आयटम आहे, इथे येणार नाही. ॲसेट साईडचा आयटम आहे, इथे येणार नाही. बाय सन्ड्री एक्सपेन्सेस बायचं काय करायचं? 2. बाय सन्ड्री एक्सपेन्सेस 8,000 हे पा एक्सपेंडिचरला 2 सन्ड्री एक्सपेन्सेस
त्यानंतर बाय इन्शुरन्स, टू इन्शुरन्स. आता इथं ॲडजस्टमेंट आहे. टू इन्शुरन्स 12,000, त्यामधून लेस हे प्रिपेड हे काय करायचे, मायनस करायचे. 12,000 वजा 1,000 म्हणजे आउटरला किती आले, 11,000 आले. इन्शुरन्स 12,000 लेस प्रिपेड इन्शुरन्स 1,000, 12,000 वजा 1,000 11,000 झालं. त्याच्यानंतर बाय इन्शुरन्स, टू इन्शुरन्स झालं. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 6,000. बाय पिकनिक एक्सपेन्सेस 18,000, बाय टू पिकनिक एक्सपेन्सेस 18,000. त्यानंतर बाय सॅलरी 20,000, बाय टू सॅलरी 20,000. बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 13,000. बाय ॲडव्हर्टाइजमेंट जे आहेत ना 7,000 रुपये, ते मागील वर्षाचे, ते मागील वर्षाचे घ्यायचे नाहीत, करंट इयरचेच घ्यायचे. आता बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, कॅश इन हँड 15,000 आणि कॅश ॲट बँक 18,000. कॅश इन हँड 15,000 आणि कॅश ॲट बँक 16,000 हे घ्यायचे, पण कुठे घ्यायचे, बॅलन्स शीटला घ्यायचे. ओके. आता हे झालं आपले ट्रान्सफर. म्हणजे उदाहरण वाचायचं, काय विचारलं ते पाहायचं, नंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर आपण बॅलन्स शीट टाकून घ्यायचा. त्यानंतर आयटम ट्रान्सफर करायचे, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट द्यायचे. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट 2 द्यायचे, पण या उदाहरणामध्ये फक्त एकच आपल्याला अकाउंट विचारलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्यामुळं इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण बनवलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपण सविस्तर पाहू. हे उदाहरण रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे उदाहरण. रिसिप्टचं काय करायचं, इन्कमला. पेमेंटचं काय करायचं, एक्सपेंडिचरला. दुसरा पॉईंट, टूचं काय करायचं, बाय, आणि बायचं काय करायचं, टू. आता हे जे ॲटम आहेत, हे ॲटम रिसिप्टचे ॲटम, रिसिप्टचे ॲटम कुठं जातील, इन्कमला झालं. आणि पेमेंटचे ॲटम कुठं जातील, पेमेंटचे आयटम जातील एक्सपेंडिचरला. थोडक्यात टूचं बाय आणि बायचं टू. आता समजते का बघा बरं एकदा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड घ्यायचं नाही, कॅश ॲट बँक 19,200 घ्यायचे नाहीत. टू सबस्क्रिप्शन, बाय सबस्क्रिप्शन हे पहा इथं 1,00,000. त्याच्यानंतर मग आपण 3 नंबरचे 20,000 रुपये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ऑफ ₹20,000. आपण 1,00,000मध्ये 20,000 काय केले, ॲड. मग इथं किती आले, 1,20,000 आले झालं. त्याच्यानंतर टू सबस्क्रिप्शन झालं. टू डोनेशन, बाय डोनेशन 25,000. टू एंट्रन्स फी, बाय एंट्रन्स फी 15,000 दिले, त्यातले 60% कॅपिटलमध्ये पाठवायचे, भांडवलात रूपांतर करायचे त्याचं निधीमध्ये, ते 9,000 रुपये. 15% 90, आउटर आले 6,000. त्यानंतर टू इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिटवर आपल्याला व्याज मिळालं, ते इन्कमला आलं उत्पन्न म्हणून 4,800. आणि टू पिकनिक रिसीट, बाय पिकनिक रिसीट झालं. म्हणजे हे सगळे ॲटम डेबिटचे ॲटम कुठं आले, इथं इन्कम साईडला क्रेडिटला आले. 1,20,000 इन्कम साईड पहा, 1,20,000. नंतर डोनेशन 25,000, एंट्रन्स फी 6,000, बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 4,800 आणि बाय पिकनिक रिसीट 20,000. अशी इन्कम साईड आली. त्यानंतर आता पेमेंटचे सगळं बायचं काय होईल, आता टू होईल. बाय रेंटचं टू रेंट. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट नाही येणार. बाय सेंटर एक्सपेन्सेस, टू सेंटर एक्सपेन्सेस. बाय इन्शुरन्स, टू इन्शुरन्स. त्यानंतर बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. बाय पिकनिक एक्सपेन्सेस, टू पिकनिक एक्सपेन्सेस. बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ओके. त्यानंतर बाय ॲडव्हर्टाइजमेंट 18-19, पण ते इथं मागील वर्षाचे आहेत, त्यामुळे ते येणार नाहीत. हे पेमेंटचे बायचे टू, हे पहा टू रेंट, टू रेंट 54,300, आउटस्टँडिंग 7,000,
61,300. टू सेंट्री एक्सपेन्सेस 8,000. टू इन्शुरन्स 12,000. लेस प्रीपेड 1,000. त्यानंतर टू पिकनिक तिकडं बायचं झालं. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी इथं आलं पहा. नंतर टू पिकनिक एक्सपेन्सेस 18,000. टू सॅलरी 20,000. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 13,000 झालं. आता याच्यामध्ये पुन्हा तुम्ही लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये रिसीट कुठं जातील, टूचे बाय आणि बायचे टू, हे लक्षात घ्यायचं. आता आपला इन द बुक्स ऑफ ॲडजस्टमेंट आपल्या सगळ्या झाल्यात. आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर 7,000. हे पहा, आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर 7,000. आपण हे 7,000 ॲड केले. 60% दुसरे ॲडजस्टमेंट 60% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. आपण हे 9,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर 20,000. हे 20,000. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस 1,000 जे होते तिथं आपण लेस केले. झाले. आता क्लोज करायचं. इन्कम जर जास्त आलं तर सरप्लस होईल आणि एक्सपेंडिचर जास्त आलं, खर्च जास्त आले तर इन्कम होईल. आता इथं कोणती साईड मोठी आलेली आहे, इन्कम साईड मोठी आली. इन्कम साईड मोठी आली म्हणजे उत्पन्न जास्त खर्च कमी. उत्पन्न जास्त म्हणजे उत्पन्न वजा खर्च बरोबर नफा. उत्पन्न वजा खर्च बरोबर नफा. आता इथं उत्पन्न किती झालं आहे तर ते आपण पाहूया. 1,20,000 इन्कम, 25,000 डोनेशन, इंटरेस्ट फी 6,000, बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 4,800 आणि बाय पिकनिक रिसीट 20,000. याची बेरीज करायची. किती आली बेरीज याची? याची बेरीज आली आहे 1,75,800 बेरीज आली. ती इथं मांडली डेबिट साईडला. त्यानंतर टू रेंट 61,300. टू सेंट्री एक्सपेन्सेस 8,000. टू इन्शुरन्स 11,000. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 6,000. टू पिकनिक एक्सपेन्सेस 18,000. टू सॅलरी 20,000. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 13,000. याची बेरीज करायची आणि बेरीज करून आपल्याला इन्कम जास्त आहे. इन्कम 1,75,800. त्याच्यातून आपण खर्च सगळे वजा केले आणि इथं आपल्याला आलेला आहे टू सरप्लस म्हणजे अतिरिक्त नफा. टू सरप्लस त्यालाच काय म्हणायचं, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणजे उत्पन्न जास्त आणि खर्च कमी. उत्पन्न जास्त खर्च कमी असेल तर आपल्याला काय होतो, सरप्लस. आणि हा सरप्लस तिकडे कॅपिटल फंडमध्ये ॲड होतो. अशा प्रकारे आपलं हे उदाहरण इथे 5 नंबरचं उदाहरण संपलेलं आहे. तर तुम्ही सर्वांनी काय करा, उदाहरण रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि हे ॲडजस्टमेंट उदाहरण वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिलं हे सोल्युशन सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ऐकून घ्यायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही सोडवायचं. पुन्हा एकदा रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि काही ॲडजस्टमेंट उदाहरण दिलेले असतात आणि त्याच्या आधारे मग आपण सोल्युशन बनवतो. सोल्युशनमध्ये फक्त 2च गोष्टी बनवायच्या, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटच बनवायचा. हे त्याचं उत्तर आहे सोल्युशनमध्ये. पण 5 नंबरच्या उदाहरणामध्ये काय विचारलं आपल्याला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विचारलेलं आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी हे उदाहरण काळजीपूर्वक समजून घ्या आणि काळजीपूर्वक ते वहीमध्ये पूर्ण करा. आणि समजलं का नाही समजलं ते मला पर्सनल नंबरला तसा रिप्लाय द्या. धन्यवाद.